राज्य सरकारने कर्जमाफीसाठी जाहीर केलेल्या निकषांना शेतकरी संघटनांनी विरोध दर्शवला असून बुधवारी ठिकठिकाणी शासनाच्या जीआरची होळी करण्यात आली। शेवगावमधील क्रांती चौकातही जीआरची होळी करून शासनाच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आला। राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची तयारी दर्शवली असली तरी त्यासाठी जाहीर केलेल्या निकषांना विरोध होऊ लागलाय। शेवगावमध्ये विविध संघटनांनी एकत्र येत शासनाच्या जीआरची होळी करून निषेध नोंदवला। सरकारने चुकीचे निकष लावून कर्जमाफी केली असल्याने संबंधित जीआर मागे घेऊन सुधारणा करण्याची मागणी सुभाष लांडे, संजय नागरे यांनी केली आहे। यानंतर त्यांनी सांगितलं की सरसकट शेतकऱ्यांना 10,000 रुपये मदत या ठिकाणी केली जाईल, पण त्या जाचक अटी टाकून ठेवल्या। त्या जाती अटीचा या ठिकाणी निषेध करतो आणि फसव्या कर्जमाफीचा या ठिकाणी निषेध करतो। आणि जर या शासनाने संपूर्ण सरसकट कर्जमाफी या ठिकाणी केली नाही तर या ठिकाणी पुनश्च एकदा शेतकऱ्यांचं जहालवादी आंदोलन होऊन या गेंड्याच्या कातडीच्या महाराष्ट्र सरकारला जाग आणून दिल्याशिवाय शेतकरी राहणार नाही, असं या सरकारला या ठिकाणी ठामपणे सांगते। महाराष्ट्र सरकारने शेतकरी आंदोलनाची अत्यंत हेळसांड केलेली आहे, फसवणूक केलेली आहे। शेतकरी आंदोलन महाराष्ट्रामध्ये पेटलेले असताना शेतकऱ्यांना या ठिकाणी आम्ही सरसकट कर्जमाफी देऊ अशा प्रकारच्या घोषणा केल्या, परंतु प्रत्यक्षात कर्जमाफी देताना मात्र प्रचंड त्याच्यामध्ये अटी घातल्या की ज्यायोगे या ठिकाणी कोणताही शेतकरी या कर्जमाफीमध्ये बसणार नाही। सरकारने 10,000 रुपये तातडीने आम्ही कर्ज त्या ठिकाणी देण्याचं आश्वासन दिलं, परंतु 10,000 रुपये कर्ज देण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात अटी घातल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। या सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये शेतकरी आंदोलनाची घोर फसवणूक केलेली आहे। म्हणून या ठिकाणी आज रोजी 21 जून रोजी महाराष्ट्रभर सर्व ठिकाणी जे सरकारने जो कर्जमाफीचा जीआर काढलेला आहे। या आंदोलनात शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे दत्ता फुंदे, संतोष गायकवाड, शशिकांत कुलकर्णी, अविनाश देशमुख आदींसह कार्यकर्ते शेतकरी सहभागी झाले होते। प्रतिनिधी संदीप दायड्यासह कॅमेरामन अलीम शेख, महानगर न्यूज ब्युरो, शेवगाव।